विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मे या शब्दाचा वापर शिकलो होतो। मे या शब्दाचा अर्थ आहे एखादी क्रिया कदाचित होईल, म्हणजे भविष्यामध्ये एखादी घडणारी घटना असते आणि त्या घटनेबद्दल आपल्याला कमी शक्यता वाटत असते, त्यावेळी आपल्याला मेचा वापर करायचे। परंतु कधी कधी आपल्याला असं वाटतं ती गोष्ट नक्की होईल, अशा वेळी वाक्य इंग्रजीत कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत। माझं पहिलं वाक्य आहे, तो नक्की येईल। He will come. पाऊस नक्की पडेल। It will rain. तो तुला नक्की कॉल करेल। He will call you. त्याला हे नक्की माहित असेल। He will know this. हवामान नक्की बदलेल। The weather will change. व्हेरी गुड। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल मेचा वापर अशा वेळी करतात ज्यावेळी आपल्याला कमी शक्यता वाटते। मला असं वाटतं की तो येईल, पण मला खात्री नाही वाटत, मी म्हणणार ही मे कम, परंतु तो नक्की येईल, मी म्हणणार ही विल कम। म्हणजे विलचा वापर अशा वेळी करायचे ज्यावेळी घडणाऱ्या घटनेबद्दल आपल्याला खात्री असते, आपलं आधीच ते ठरलेलं असतं, अशा वेळीही आपण विलचा वापर करतो। थँक्यू। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मे या शब्दाचा वापर शिकलो होतो। मे या शब्दाचा अर्थ आहे एखादी क्रिया कदाचित होईल, म्हणजे भविष्यामध्ये एखादी घडणारी घटना असते आणि त्या घटनेबद्दल आपल्याला कमी शक्यता वाटत असते, त्यावेळी आपल्याला मेचा वापर करायचे। परंतु कधी कधी आपल्याला असं वाटतं ती गोष्ट नक्की होईल, अशा वेळी वाक्य इंग्रजीत कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत। माझं पहिलं वाक्य आहे, तो नक्की येईल। He will come. पाऊस नक्की पडेल। It will rain. तो तुला नक्की कॉल करेल। He will call you. त्याला हे नक्की माहित असेल। He will know this. हवामान नक्की बदलेल। The weather will change. व्हेरी गुड। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल मेचा वापर अशा वेळी करतात ज्यावेळी आपल्याला कमी शक्यता वाटते। मला असं वाटतं की तो येईल, पण मला खात्री नाही वाटत, मी म्हणणार ही मे कम, परंतु तो नक्की येईल, मी म्हणणार ही विल कम। म्हणजे विलचा वापर अशा वेळी करायचे ज्यावेळी घडणाऱ्या घटनेबद्दल आपल्याला खात्री असते, आपलं आधीच ते ठरलेलं असतं, अशा वेळीही आपण विलचा वापर करतो। थँक्यू।